दशक 10वा समास 6वा भ्रमनिरूपण. पूर्वी विश्वाची उत्पत्ती, स्थिती व संहार यांच्या संबंधी निरूपण केले होते. या सर्व घटना घडत असतात निर्गुण निराकार परमात्मा जसाच्या तसाच असतो. विश्व उत्पन्न होते, ते दीर्घता असते व कल्पांती प्रलय झाल्यावर नाही सेवते. पण निर्गुण निराकार परमात्म्याशी त्याचा काही संबंध नसतो. तो विश्वाच्या आधी, मध्ये आणि अंती सर्वत्र जसाच्या तसाच घनदाट कोंडाकलेला असतो. परब्रह्म सर्व काळ असेच असते. त्यावर ब्रह्मध्येच हा विश्वाचा भ्रम भासू लागतो. तो काही काळ भासतो व कालांतराने नाशही होतो. विश्वाची उत्पत्ती, स्थिती, संहार हे परब्रह्माच्या ठिकाणी सतत होत जात आहेत असे निरंतर दिसून येत असते हे खरे. पण कल्पांती पंचमहाभूते त्रिगुण यासह सर्वांचा नाश ठरलेलाच असतो. जो विवेकी असतो तो सारासार विचार करत असल्याने या सर्व गोष्टी तो आधीच जाणत असतो. अनेक भ्रमिष्ठ लोक एकत्र जमले असतात. तेथे एखादा शहाणा आला आणि काही सांगू लागला तर ते कुणीच ऐकून घेत नाही. सृष्टीमध्येही भ्रमिष्ठ लोकच अधिक आहेत, जाणते लोक फार थोडे असतात. ज्याचा भ्रम नष्ट झालेला असो अशा जाणत्या महापुरुषाचे लक्षण आता वर्णन करून सांगू. या भ्रमाच्या विपरीत ते असते. एखाद्याला भ्रम झालेला आहे की नाही हे त्याच्या मनावरून ओळखावे. म्हणून आता भ्रम म्हणजे काय ते सांगितले जाईल. एक परब्रह्म सर्वत्र घनदाट संचलेले असते. त्याच्या ठिकाणी कुठलेही विकार उत्पन्न होत नाहीत. त्याच्याखेरीज जे काही दिसतंय, भासतंय ते काल्पनिक भ्रमरुजन आहे. ज्या ज्या गोष्टी कल्पांताच्या वेळी नाश पावतात म्हणून सांगितले की पंचमहाभूते आणि त्रिगुण हे सर्व भ्रमरूपच आहेत. मी, तू हा भ्रम एवढेच नव्हे तर उपासना आणि ईश्वर भाव हेही निश्चितपणे भ्रमच आहे. भ्रमाने मी आहे असा भास होतो, भ्रमाने तू आहेस असे वाटते. उपासक लोक व ईश्वर भाव हेही भ्रमच आहेत. हे सर्व जगच भ्रममूलक आहे. याप्रमाणे सर्व सृष्टीच खरी वाटत असली तरीही सर्व दृश्य सृष्टी म्हणजे भ्रमच आहे. जे विचारवंत लोक हे जाणतात ते धन्य होत. आता भ्रमाचा विचार अधिक स्पष्ट करण्यासाठी दृष्टांताच्या द्वारे श्रोत्यांना समजावून देईल. दूर देशात फिरत असता दिशाभूल झाली किंवा आपल्या जीवलग माणसांची ताटातूट झाली की जी अवस्था होते तो भ्रमच जन्म. मादक द्रव्य सेवन केल्याने जे अनेक भास होऊ लागतात किंवा अनेक रोगाने आपल्याला ग्रासले असे वाटणे किंवा भूताने झडपले असे वाटणे हे सर्व भ्रम होते. दशावतारी नाटकातील स्त्रिया खरे स्त्रिया येथे असं वाटणे किंवा इंद्रजाल अथवा जादूचे खेळ खरे वाटणे, तसेच मनात कारण नसता संशय उत्पन्न होणे हे भ्रम होते. जेथे वस्तू ठेवली ती जागा विसरणे किंवा वाटेवर जात असता रस्ता चुकणे किंवा शहरात गेल्यावर गोंधळून जाणे हेही भ्रम होते. आपली वस्तू आपल्याजवळ असतात ती गेली, हरवली असे समजून बेचैन होणे किंवा आपल्याला स्वतःचाच विसर पडणे. कुठे गेले असावेत तेथे एखादी वस्तू विसरून येणे किंवा पूर्वी शिकलेल्याचा विसर पडणे, तसेच स्वप्नातील दुःखाने जीव घाबरा होणे हे सर्व भ्रमच आहे. दुश्चिन्हे, अपशकुन किंवा खोटी अफवा यामुळे मन अस्वस्थ होणे, एखादा अनोळखी पदार्थ पाहून एकदम दचकणे हेही भ्रमच आहे. एखादे झाड किंवा लाकूड अंधुक प्रकाशात नीट दिसले नाही की मनात भूत समजून एकदम हडबडून जाणे, काच समजून पाण्यात पडणे, आरशात प्रतिबिंब झालेली सभा खरी वाटणे, एकीकडे दार असता ते न कळल्याने भलतीकडे दार आहे असे समजून जाणे हे सर्व भ्रम आहे. हे तीनही भ्रम दुर्योधनाला मयसभेत अनुभवण्यास मिळाले होते. एक असता दुसरेच काही वाटणे, एक सांगितले असता दुसरेच समजणे, एक दिसत असता भलतेच वाटणे, आता आपण जे जे देऊ ते आपल्याला पुढे मिळेल असे वाटणे किंवा मेलेले माणूस भोजनाला येते असे वाटणे याला भ्रमच म्हणतात. या जन्मातील काही आपल्याला पुढील जन्मी मिळेल असे वाटणे आणि मनुष्याच्या नामाबद्दल प्रेम उत्पन्न होणे, मेलेले मनुष्य स्वप्नात येऊन त्याने काही मागितले तर त्याचेच मनात सारखे स्मरण होणे हे सर्व भ्रमच आहे. ज्ञात्याचा आव आणून अवघी मिथ्या म्हणायचे आणि सिद्धीची इच्छा करायची किंवा वैभवावर आसक्त व्हायचे हेही भ्रमच आहे.
कर्मठपणामुळे ज्ञानाचा कंटाळा वाटणे किंवा ज्ञानाचा अभिमान धरून त्याच्या बळावर भ्रष्टाचार करणे यापैकी कुठलेही मर्यादेबाहेर जाणे याला भ्रमच म्हणतात. देहाभिमान, कर्माभिमान, जात्याभिमान, कुलाभिमान, ज्ञानाभिमान आणि मोक्षाभिमान हे सर्वही भ्रमच आहे. न्याय म्हणजे काय हे न कळणे, आपण एखाद्याला अन्याय केला तर तो लक्षात न घेणे आणि उगीच अभिमानाने खवळून उठणे याला भ्रम म्हणतात. मागील काही न आठवणे, पुढे काय करावे हे न करणे आणि अखंड नाना कल्पना करीत राहणे याला भ्रमच म्हणतात. अनुभवाने खात्री पटली नसताना औषध घेणे, अनुभव न घेता पथ्य करणे आणि अनुभवाशिवाय ज्ञान सांगणे हे भ्रम होते. ज्याची फलश्रुती माहीत नाही असे प्रयोग करणे, ज्ञानाशिवाय नुसताच योग करणे, शरीराने उगीच भोग भोगणे हे सर्व भ्रमच आहे. ब्रह्मा प्रारब्धात जे असेल ते लिहून जातो व सटवाई ते वाचून जाते. या प्रकारच्या ज्या गोष्टी त्या म्हणजे भ्रमच आहे. याप्रमाणे भ्रमाचा अफाट विस्तार झाला असून अज्ञानी लोकांत तर तो फारच पसरलेला आहे. त्याचे स्वरूप कळावे म्हणून याचे काही थोड्या गोष्टी उदाहरणासाठी सांगितले. सर्व विश्व जेथे स्वाभाविकपणे भ्रमरूप आहे तेथे किती म्हणून वर्णन करणार. निर्गुण ब्रह्माखेरीज जे जे म्हणून आहे ते सर्व भ्रमरूपच आहे. आत्मज्ञानी माणसाला संसार नाही असे सर्वच म्हणत असतात आणि तरी देह ठेवलेल्या ज्ञाताच्या चमत्काराचे वर्णन करतात. हा सुद्धा भ्रमच आहे. येथे श्रोत्याने शंका उपस्थित केली की आत्मज्ञानी सत्पुरुषांच्या समाधीची पूजा केली तर त्यामुळे त्या स्थळी काही प्रचिती येते की नाही. त्याप्रमाणे अनेक अवतारी सत्पुरुषांनी देहत्याग केल्यावरही त्यांच्या सामर्थ्याचा उदंड अनुभव येत असतो. मग काय ते वासनेत गुंतून तेथे राहिले आहेत असे समजायचे की काय. याप्रमाणे शंका निर्माण झाली ती समर्थाने दूर केली पाहिजे. याप्रमाणे येथे ही भ्रमाची कथा समाप्त झाली आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे ब्रह्मनिरूपण नाम समास 6वा समाप्त. दशक 10वा समास 7वा सगुण भजन निरूपण. श्री समर्थ म्हणतात की अवतारादी तसेच इतर ज्ञानी संत वगैरे सारासार विचाराने मुक्त झालेले असतात तरी त्यांच्या सामर्थ्याचा प्रत्यय येत असतो. हे कसे काय होते ही श्रोत्यांची शंका आहे. ते अत्यंत योग्य आहे. तेव्हा आता सावध होऊन या शंकेचे उत्तर ऐकावे असे वक्ता म्हणाले. ज्ञानी लोक मुक्त होतात पण त्यांच्या मागेही त्यांच्या सामर्थ्याचा अनुभव येतो, पण म्हणून ते वासना धरून पळत आलेले नसतात. लोकांना त्यांच्या सामर्थ्याचा प्रत्यय येतो म्हणून मोठा चमत्कार वाटतो. त्यामुळे ते आहेतच असे लोकांना खरोखरच वाटते. म्हणून या गोष्टीचा विचार करणे आवश्यक आहे. संत हयात असतानाही लोकांमध्ये अनेक चमत्कार घडून येतात. अशा चमत्कारांचा साक्षात अनुभव घेऊन पाहावा. तो संत त्याच्या घरीच असतो, कोठेही जात नाही, तरी दुसऱ्या ठिकाणी लोकांनी त्याला प्रत्यक्ष पाहिलेले असते. असा हा चमत्कार होतो. त्याला काय म्हणावे. तरी हे लोकांच्या दृढ भावार्थामुळे घडून येते. जेथे भाव तेथे देव याच अर्थाने लोकांना प्रत्यय येत असतो. येथे दुसरे तर्क किंवा कल्पना करणे व्यर्थ आहे. आपल्याला मनापासून जे आवडते ते आपल्याला स्वप्नात दिसते. बाहेर कोठून थोडे तरी असते. तुम्ही म्हणाल की नुसते स्मरण होते, तर मग स्वप्नात वस्तू प्रत्यक्ष का दिसतात. याप्रमाणे आपल्या कल्पनेमुळे स्वप्नात नाना पदार्थ दिसत असतात, पण ते पदार्थ व्यवहारात उपयोगी पडत नाहीत. स्मरण झाले म्हणून ते दिसतात हे खरे नाही. येथे शंकेचे निरसन झाले. ज्ञात्याला जन्म आहे अशी कल्पना करू नका. कळत नसेल तर नीट विचार करून पहा म्हणजे कळेल. ज्ञानी मुक्त झालेले असतात पण तरी त्यांच्या सामर्थ्याचा आपोआप प्रत्यय येतो, कारण त्याने पुण्यमार्गाचे आचरण केलेले असते. म्हणून माणसाने नेहमी पुण्यमार्गाचेच आचरण करावे व देवाचे भजन वाढवावे. न्याय सोडून अन्याय मार्गाने त्याने कधीही जाऊ नये. त्याने नाना पुरस्चरणे करावी, नाना तीर्थक्षेत्रे हिंडून देवदर्शन करावे आणि वैराग्याच्या योगी नाना प्रकारचे सामर्थ्य संपादन करावे. आपल्या ब्रह्मत्वाचा निश्चय दृढ झाल्यानेही ज्ञान मार्गाने अंगी सामर्थ्य चढते, पण सामर्थ्याच्या मागे लागून ज्ञानप्राप्तीसाठी आवश्यक असलेला एकांत मात्र ढोंगू देऊ नये. एक गुरु किंवा एक देव यापैकी कुठेतरी एकनिष्ठ भाव असावा. असा एकनिष्ठ भाव नसेल तर सर्व काही व्यर्थ आहे. निर्गुणाचे ज्ञान झाल्यावर
जर सगुणाकडे दुर्लक्ष केले तर ते ज्ञाते दोन्हीकडून नागवले जातात. धड भक्ती नाही, धड ज्ञान नाही, मधल्यामध्ये अभिमान मात्र भरपूर वाढतो. म्हणून सगुणाचे जप ध्यान इत्यादी सोडूच नये. जो कोणी सगुण भजनाचा त्याग करतो तो ज्ञाता जरी असला तरी ईश्वराच्या त्याच्या कृपेच्या अभावी तो अपयशी ठरतो. म्हणून काही झाले तरी सगुण भजन कधी सोडूच नये. निष्काम बुद्धीने केलेल्या भजनाची त्रैलोक्यात कशाशीही तुलना होऊ शकत नाही. पण योग्यतेशिवाय निष्काम भजन घडतच नाही. सकाम भजनाने इच्छित फळाची प्राप्ती होते, पण निष्काम भजनाने प्रत्यक्ष भगवंताची प्राप्ती होते. क्षुल्लक फलप्राप्ती आणि साक्षात भगवंताची प्राप्ती यात कुठल्या कुठे मोठे अंतर आहे. सकाम भजनाने देवाकडूनच नाना प्रकारची फलप्राप्ती होते, पण त्यामुळे भगवंत दुरावतो. म्हणून भगवंत जर हवा असेल तर त्यासाठी निष्काम भावनेने त्याचे भजन करावे. निष्काम भजनाचे फळ अलौकिक आहे. त्याने अंगी अमर्याद सामर्थ्य बांधते. त्यामुळे इतर क्षुद्र फळाची काय किंमत. भक्ताने जे जे मनात धरावे ते देव स्वतःहूनच करतो. तेथे वेगळेपणाची भावना धरून प्रार्थना वगैरे करावी लागत नाही. निष्काम भजनाचे आणि ब्रह्मज्ञानाचे सामर्थ्य एकवटले की काळाचेही सामर्थ्य त्याच्या पुढे उणे पडते. तेथे कीटक-न्यायाने इतरांची काय कथा. म्हणून निष्काम भजन आणि विशेष ब्रह्मज्ञान यांची तुलना करण्यायोग्य त्रिभुवनात दुसरे काही नाही. ज्ञानी भक्ताचा महिमा वर्णन करण्यास बुद्धीचा प्रकाश अपुरा पडतो. त्याचा प्रताप कीर्ती आणि यश निरंतर वाढतच जाते. जेथे आत्मज्ञानाची चर्चा आणि हरिकथेचा गजर निरंतर होत असतो अशा सत्पुरुषाकडे प्राणी मात्र तात्काळ आकर्षित होतात. अशा सत्पुरुषाजवळ आचार भ्रष्टता अथवा दंभाभिमानादी परमार्थ भ्रष्टता यांचा गौरेशही नसतो. त्याचा परमार्थ कधीही लपून राहत नाही आणि स्वस्वरूपानुभव आल्यामुळे त्याला जे निश्चयात्मक समाधान लाभलेले असते त्यात कधी बिघाड होत नाही. सारासार विचार करणे आणि अखंड योग्य अयोग्य पाहून त्याप्रमाणे वागणे या प्रकारची बुद्धी ही भगवंताची देणगीच असते. ती भगवंताची अक्षय कृपाच असून त्यात कधी बदल होत नाही. जो भक्त भगवंताशी अनन्य झालेला असतो त्यास भगवान स्वतःच अशी बुद्धी देतात. या अर्थात ते भगवंताचे वचन आहे ते सावधपणे ऐका. मी त्यांना अशी बुद्धी देतो की त्या योगे ते मलाच येऊन मिळतात. म्हणूनच सगुण भजन आणि त्याहूनही विशेष म्हणजे ब्रह्मज्ञानाच्या साक्षात अनुभवाच्या योगे प्राप्त होणारे समाधान या गोष्टी जगात अत्यंत दुर्लभ आहेत. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सगुण भजन निरूपण नाम समास 7वा समाप्त. दशक 10वा समास 8वा प्रचित निरूपण. आता प्रचितीची लक्षणे आहे का. जो स्वानुभव घेऊन कुठल्याही गोष्टीची पारख करतो तो शहाणा समजावा. जे कोणी प्रचिती घेत नाहीत ते वेडे आणि दैन्यवाने जाणारे. नाना रत्ने आणि नाना नाणी त्यांची परीक्षा न करता जर घेतली तर नुकसान ठरलेलेच. ज्या निरूपणात वक्त्याचा स्वानुभव प्रकट होत नसेल ते ऐकायला बसूच नाही. घोडा आणि शस्त्र यांना जर आधी आजमावून पाहिले पाहिजे व बरे आहे अशी प्रचिती आल्यावर मग ते जाणत्या पुरुषाने खरेदी केले पाहिजे. बीज उगवेल हे आधी पाहावे व मग द्रव्य देऊन ते खरेदी करावे. वक्ता जे निरूपण करतो त्याची प्रचिती आली तरच ते निरूपण ऐकावे. एखाद्या औषधाने रोग्याला बरे वाटून आरोग्य प्राप्ती झाली अशी लोकांना प्रचिती आली असेल तर ते मात्रा म्हणजे औषध अगत्याने घ्यावे. एखाद्या औषधाचे कुणालाही अनुभव नसता ते घेणे म्हणजे चांगली प्रकृती बिघडवून घेणे जाणावे. कुठलेही कार्य केवळ अनुमानाने करणे म्हणजे मूर्खपणाच होय. काही लोक किमयेने तांब्याचे व लोखंडाचे सोने करून देतो असे म्हणतात, पण त्यांच्या म्हणण्याची प्रचिती न घेता त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यास सोने करायला सांगणे म्हणजे बघता बघता फसवले जाणे होय. पारखल्याशिवाय केलेली कोणतीही गोष्ट कामी लागत नाही, मात्र प्राणावर बेतण्याची शक्यता असते. म्हणून चांगल्या माणसाने अनुमानाने कुठलेही कार्य करू नये. अनुभव न घेता कार्य केल्याने उपायाच्या ऐवजी अपायच निश्चितपणे होतो. पाण्यात बसलेली म्हैस तिची नीट पारख न करता खरेदी करणे म्हणजे मूर्खपणाच होय.
नीट तपास न करता खरेदी केल्याने शेवटी कष्टी व्हावे लागेल. केवळ दुसऱ्याच्या विश्वासावर घर घेतले असे कोणी कधी ऐकले का? कपटी माणसाने कपट केले तर ते आधी जाणून घेतले पाहिजे. नीट चौकशी न करता अन्न वस्त्र घेतल्याने प्राणास मुकण्याची पाळी येते. खोट्या माणसाचा विश्वास धरणे म्हणजे मूर्खपणाच होय. चोराची संगती धरली तर निश्चितच घात होतो. नीट शोध घेतला तर कोण लबाड हे कळून येईल. खोटी नाणी करणारे, तांब्याचे सोने करणारे, तसेच खरी पण अधिकाराशिवायची नाणी करणारे, या प्रकारे फसवणूक करणारे शोधून काढले पाहिजे. दिवाळखोराचा पसारा पाहिला की तेथे उदंड वैभव दृष्टीस पडते, पण वास्तविक ते सर्व थोरलांड असते, पुढे फजिती ठरलेलीच असते. त्याप्रमाणे स्वानुभव नसता ज्ञान सांगणे म्हणजे थोतांडच समजावे. त्या व्यक्तीकडून खरे समाधान मिळत नाही, पण स्वतःच अनुभव नसता अनुमानाने ज्ञान सांगून तो अनेक जणांचे अनहित मात्र करतो. अनुभव नसताना मंत्र यंत्रादीचा उपदेश करून अज्ञानी लोकांना ते फसवतात. एखाद्या दुखण्या करायला झाकून ठेवून नंतर मारावे तसा प्रकार होतो. एखाद्याचा मुलगा आजारी असता त्याने औषधोपचार करण्यासाठी वैद्य आणला, पण तो वैद्य होता अर्धवट ज्ञान असलेला, त्यामुळे त्याच्या औषधाने त्या पोराचा प्राण मात्र गेला, तर तेथे दुसऱ्याचा काय उपाय करणार? एखादा माणूस दुखण्याने आतल्या झिरत चाललाय, पण वैद्याने दुखण्यासंबंधी प्रश्न केल्यावर त्यास काही सांगण्यास लाजू लागला, तर त्याने आपलाच आपण घात करून घेतला असे म्हणावे लागेल. जाणत्या माणसाचा गर्वाने अनादर करून नेण त्याची संगत घेतल्यामुळे एखादा माणूस बुडतो, यात कुणाचा घात झाला सांगावे? पण पाप सर्व नष्ट झाले, परत जन्मास यावे लागणार नाही अशी आपली आपल्याला प्रचिती आली पाहिजे. परमेश्वराचे खरे स्वरूप स्वतः अनुभवाने जाणले व आपण कोण याचाही अनुभव घेऊन आत्मनिवेदन झाले म्हणजे बरे. ब्रह्मांडाचा कर्ता कोण, याची उभारणी कशी झाली आणि मुख्य कर्ता कोण, हे सर्व ज्ञान होणे अत्यंत आवश्यक आहे. या सर्व गोष्टीविषयी जर मनात संदेह असेल तर मग जो परमार्थ केला असेल तो वाया गेला असे जाणवे. कारण प्रचिती नसेल तर तो माणूस संशयात बुडून जातो. येथे थोडक्यात परमार्थाचे वर्म सांगितले. हे खोटे असे जर कोणी म्हणेल तर तो माणूस अधम आहे असे जाणावे, आणि जो या वर्मास खोटे मानेल तो खरोखरच अधमाधमच होईल. आता यापुढे काही बोलण्यासारखे उरलेच नाही. अज्ञान जोपर्यंत शिल्लक असते तोपर्यंत परमात्मा स्वरूपाचे ज्ञान होऊ शकत नाही. हे सर्वोत्तमा रामराया, मी जे सांगतो ते असत्य नाही हे तू जाणतोसच. माझ्या उपासनेची थोरवी हीच आहे की खरोखर सत्य असेल तेच ज्ञान लोकांना सांगावे. मी जर मिथ्या बोलेन तर दोष प्रभूला लागेल, कारण श्रीरामाचे दास खोटे बोलतात असे ठरेल. म्हणून जे सत्य आहे तेच सांगितले जात आहे. खरा करता कोण हे साधकाने ओळखले पाहिजे. तसेच माया कोठे व कशी उत्पन्न झाली याच्या मुळाचाही शोध घेतला पाहिजे. तेच निरूपण पुढे केले जाईल. पूर्वी जे बोलले गेले आहे तेच परत बोलावे लागत आहे, तरी श्रोत्याने सावध होऊन पूर्ण लक्ष द्यावे. सूक्ष्म विषयाचे निरूपण करायचे असल्याने श्रोत्यांना ते नीट समजावे, म्हणून पूर्वी बोललेलेच फिरून बोलणे भाग पडत आहे. स्पष्ट व सूक्ष्म अनुभवाचा विचार केला की रूढीचे खंडन होते, म्हणून हे खटपट करावी लागत आहे. जनरूढीप्रमाणे बोलावे तर स्वानुभवामुळे प्राप्त होणारे समाधान मिळत नाही. बरे, प्रचितीचे समाधान मिळावे म्हणून प्रयत्न केला की जनरूढीशी विरोध भासतो. अशा प्रकारे दोन्ही वर्गाकडून अडचण उपस्थित होते, म्हणूनच बोललेलेच परत बोलावे लागत आहे. आता दोन्हीचे रक्षण करून हे घोडे उकळून दाखवूया. जनरूढी आणि अनुभव या दोन्हीचे प्रामाण्य राखून निरूपण केले जाईल. विचारून तर श्रोत्याने त्याचे पुन्हा पुन्हा मनन करावे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे प्रचित निरूपण नाम समास 8 समाप्त. दशक 10 समास 9 पुरुष प्रकृती. आकाशात वायू निर्माण झाला त्याप्रमाणे परब्रह्माच्या ठिकाणी मूळ माया उत्पन्न झाली. या वायूमध्येच सूक्ष्म रूपाने पंचमहाभूते आणि त्रिगुण असतात. वडाच्या झाडाचे बी अगदी लहान असते. बी फोडून पाहिले तर त्याचे झाड दिसत नाही, पण त्या एका बीजापासूनच वृक्षाचे समूहाच्या समूह निर्माण होतात. तशी मूळ माया ही बीज रूप असून तिच्यापासून ह्या दृश्य सृष्टीचा विस्तार झाला आहे. त्या मूळ मायेचे स्वरूप नीट विचारपूर्वक जाणून घ्यावे.
तेथे दोन भेद आहेत. त्यांची प्रचिती विवेकाने घ्यावी. निश्चल स्वरूपात जी चंचलता निर्माण होते तोच वायू होय. त्यामध्ये जी जाणीव असते तेच जगज्योतीचे सातत्याने अस्तित्व होय. वायू आणि जाणीव दोन्ही मिळून मूळ माया असते. सरिता शब्द उच्चारताच कोणी बाई असावी असे वाटते, पण प्रत्यक्षात ती नदी म्हणजे पाणीच असते. त्याप्रमाणे मूळ माया शब्दही उच्चारल्यावर बाईची कल्पना येते खरी, पण विवेकी माणसाने नीट विचार करून मूळ मायेचे स्वरूप जाणून घ्यावे. वायू आणि जाणीव म्हणजेच जगज्योती मिळून एकत्रितपणे त्यांना मूळ माया म्हणतात. यालाच पुरुष आणि प्रकृती असेही म्हणतात. वायूला प्रकृती म्हणतात आणि जगज्योती म्हणजे जाणीव तिला पुरुष म्हणतात. पुरुष प्रकृती यालाच शिवशक्ती असेही नाव आहे. वायूमधील विशेष जाणीव हीच प्रकृतीमधील पुरुष होय. या गोष्टीवर विश्वास ठेवलाच पाहिजे. वायू शक्तिमय तर ईश्वर जाणीवमय आहे. यालाच अर्धनारी नटेश्वर असेही लोक निरंतर म्हणतात. वायूमध्ये जो जाणीव गुण असतो तेच ईश्वराचे लक्षण होय. त्याच्यापासूनच पुढे त्रिगुण उत्पन्न झाले. त्या त्रिगुणापैकी जो शुद्ध सत्वगुण तेच जाणीवेचे लक्षण होय. त्याचा देहधारी तो विष्णू जाणावा. त्याच्या अंशाने जग चालते असे भगवद्गीता सांगते. दृश्यामध्ये गुंतल्यामुळे शुद्ध जाणीवेचा हा अंश लोप पावतो. सारासार विचाराने तो प्रचितीला येतो. ती शुद्ध जाणीवच सर्व प्राणीमात्रामध्ये विभागली गेली. त्या जाणीवेच्या योगाने सर्व प्राणी आपापल्या देहाचे संरक्षण करतात. त्या शुद्ध जाणीवेचे नाव जगज्योती असून तिच्या योगाने सर्व प्राणीमात्र जगतात. याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला नेहमी येतोच. जगात जितके म्हणून प्राणी आहेत, पक्षी, जनावरे, किडा, मुंगी आणि कोणीही असो, त्यांच्या अंगी निरंतर जाणीव खेळत असते. जाणीवेच्या योगाने त्यांना धोका वाटला की ते पळून जातात आणि जीव वाचवतात. जाणीवेमुळेच ते लपतात, डरतात व अशा प्रकारे स्वसंरक्षण करतात. ही शुद्ध जाणीवच सर्व जगास वाचवते, म्हणून तिला जगज्योती नाव दिले. ती जाणीव नष्ट झाली की प्राणी जेथल्या तेथे मरून पडतात. मूळ मायेतील जाणीवेचाच पुढे विस्तार झाला. उदकाचे तुषारसाळे तसे जाणीवेपासून अनंत रेणू निर्माण झाले. त्याप्रमाणे देव, देवता, दैवते, भूते वगैरे आपापल्या सामर्थ्यानुसार सृष्टीमध्ये फिरत असतात. त्यांना मिथ्या म्हणू नये. वायू स्वरूपात ती सदा फिरत असतात व स्वतःच्या इच्छेनुसार रूपे पलटत असतात. अज्ञानी लोकांच्या ठिकाणी भ्रम असतात, संकल्प असतात, म्हणून त्यांना बाधा करतात. जो आत्मज्ञानी असतो त्याच्या ठिकाणी कुठलाही संकल्पच नसतो, म्हणून त्याला ते बाधा करूच शकत नाही. म्हणून आत्मज्ञानाचा अभ्यास करावा. आत्मज्ञानाचा अभ्यास केल्याने सर्व कर्माचे खंडन होते. ही अगदी रोकडी प्रचिती आहे. त्यात संदेहाला जागाच नाही. ज्ञानाशिवाय कर्मफल कदापिही नष्ट होत नाही. त्याचप्रमाणे सद्गुरूशिवाय ज्ञान झाले असेही कधी घडू शकत नाही. म्हणून सद्गुरूंना शरण जावे, शोधून सत्संग करावा आणि अंतर्यामी सतत तत्वविचाराचे मनन निधिध्यासन करावे. तत्वाने तत्वांचे निरसन केले की आपण केवळ आत्मरूपाने होतो. आत्म्याशी अनन्य भाव ठेवल्याने स्वस्वरूप अनुभव येऊन साहजिकच सार्थकता लागते. विचार न करता जे करावे ते चांगले होत नाही व व्यर्थच जाते. म्हणून सर्वप्रथम विचाराच्या ठिकाणी प्रवृत्त झाले पाहिजे. जो सारासार विचार करून पाहतो तोच पुरुष म्हणून घेण्यास योग्य ठरतो. जो या प्रकारे विचार करत नाही तो पशु होय. अशा अर्थाचे वचने भगवंताने ठाई ठाई बोलून दाखवले. सिद्धांताचा निश्चय व्हावा म्हणून प्रथम पूर्व पक्ष मांडून त्याचे खंडन करावे लागते. पण साधकाने चर्चेतच न गुरपडता आत्मसाक्षात्कार करून घ्यावा. सतत श्रवण, मनन, निधिध्यासन केले असता प्रचिती येते व विश्वास दृढ होतो. मग रोकडा साक्षात्कार होण्यासाठी वेगळे सायास करावेच लागत नाही. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे पुरुष प्रकृती नाम समास 9वा समाप्त. दशक 10वा समास 10वा चळाचळ निरूपण. श्री समर्थ म्हणतात की ब्रह्म हे आकाशासारखे पोकळ, अमर्याद उंच असे अंतराळ असून ते सदोदित, निर्गुण, निर्मळ आणि निश्चळ असते. त्यालाच परमात्मा असे म्हणतात.
आणखीही त्याला किती नावे आहेत हे कसे जाणणार, पण तरी ते परब्रह्म आदी अंती जसेच्या तसेच आहे हे जाणून घ्या. खूप मोठी विस्तीर्ण जागा आहे, तिच्या सर्व बाजूस अवकाश दाटलेले आहे अशी कल्पना केली तर तसा भास कदाचित होऊ शकेल, पण परब्रह्म हे निरामस असून ते सदैव जसेच्या तसेच असते. ते ब्रह्म चहूकडे, पाताळाच्याही खाली, अंतराच्याही वर असे अनंत सदा सर्वकाळी एवढेच नव्हे तर कल्पांतकाळीही सर्वत्र घनदाट कोंडाटलेले असते. अशा या एकल्या एक अचंचल परब्रह्माच्या ठिकाणी काही चंचल असल्याचा भास निर्माण झाला, त्यालाही अनेक प्रकारे बरीच नावे ठेवली गेली. जे दिसत नाही त्याला नावे ठेवायची, जे दिसत नाही त्याची खूण लक्षणे सांगायची, हे सगळे विलक्षणच आहे, पण त्याचे स्वरूप जाणता यावे म्हणून त्यास निरनिराळी नावे दिली जातात. त्यालाच मूळ माया, मूळ प्रकृती, मूळ पुरुष असे म्हणतात. शिवशक्ती आदीही अनेक नावे नाना प्रकारे ठेवली जातात, पण ज्या वस्तूला जे नाव ठेवले जाईल त्या वस्तूचे ज्ञान आधी करून घ्यावे. प्रचितीशिवाय उगीच वर्णना करण्यात काय अर्थ आहे. रूप न जाणताच नामाच्या योगे भरकटत जाऊ नये. अनुभव नसता नुसत्या अनुमानाच्या ज्ञानामुळे गोंधळच माजतो. निश्चल अशा गगनात एकाएकी चंचल वारा भराभरा वाहू लागला तरी त्या गगनात आणि वाऱ्यात खूप भेद आहे. तसेच निश्चय अशा परब्रह्माच्या ठिकाणी चंचल अशा मायेचा भ्रम बसू लागला, त्या भ्रमाचाच विस्तार कसा झाला ते आता स्पष्ट करून दाखव. जसा आकाशात वायू झाला तसे निश्चल ब्रह्माच्या ठिकाणी हालचाल झाली. एकोहम बहुस्त्याम ही इच्छास्फुरणरूप स्फूर्ती निर्माण झाली. निर्विकार ब्रह्माच्या ठिकाणी अहमपणाने जी जाणीव झाली तिलाच मूळ प्रकृती म्हणतात. हाच ब्रह्मांडाचा महाकारण देह होय. ब्रह्मांडाचा महामाया किंवा मूल प्रकृती हा महाकारण देह आहे. अव्याकृती हा कारण देह आहे. ब्रह्मांडाच्या सूक्ष्म देहाला हिरण्यगर्भ म्हणतात आणि स्थूल देहाला विराट म्हणतात. शास्त्रामध्ये जे पंचीकरण सांगितले त्याप्रमाणे हे ईश्वराचे 4 देह आहेत, म्हणून मूळ मायेच्या ठिकाणी जाणीव असते असे म्हणावेच लागते. परमात्मा, परमेश्वर, परेश, ज्ञानघन, ईश्वर, जगदीश, जगदात्मा, जगदीश्वर ही त्या परमात्म्याची पुरुषवाचक नामे आहेत. सत्तारूप, ज्ञानस्वरूप, प्रकाशरूप, ज्योतिरूप, कारणरूप, चिद्रूप, शुद्ध, सूक्ष्म, अलिप्त, आत्मा, अंतरात्मा, विश्वात्मा, द्रष्टा, साक्षी, सर्वात्मा, क्षेत्रज्ञ, शिवात्मा, जीवात्मा, देही, कूटस्थ इत्यादी नावेही आहेत. इंद्रात्मा, ब्रह्मात्मा, हरिहरात्मा, यमात्मा, धर्मात्मा, नैऋत्यात्मा, वरुण, वायू, कुबेरात्मा, ऋषिदेव, मुनिधर्ता, गण, गंधर्व, विद्याधर, यक्ष, किन्नर, नारद, तुंब इत्यादी सर्व लोकांचे अंतःकरण तोच सर्वांतरात्मा म्हणावा. चंद्र, सूर्य, तारामंडळे, भूमंडळे, मेघमंडळे, 21 स्वर्ग आणि 7 पाताळ यांना अंतरात्मा चालवतो. मूळ मायारूपे गुप्त वेल आहे, तिचा अफाट विस्तार झालाय. प्रथम तिची पुरुषवाचक नावे सांगितली, आता श्रोत्याने स्त्रीवाचक नामेही ऐकली पाहिजेत. मूळ माया जगदीश्वरी, परमविद्या, परमेश्वरी, विश्ववंद्या, विश्वेश्वरी, त्रैलोक्य जननी, अंतर्हेतू, अंतरकळा, मौल्यगर्भ, जाणीवकळा, चपळ, जगज्योती, जीवनकळा, परा, पश्यंती, मध्यमा, युक्ती, बुद्धी, मती, धारणा, सावधानता, नाना चालना, भूत, भविष्य, वर्तमानाला उलगडून दाखवणारी शक्ती ही तिची स्त्री नामे आहे. जी जागृती, स्वप्न, सुषुप्ती अवस्थांना जाणते, तुर्या, तटस्थता या अवस्थांनाही जाणते, त्याप्रमाणे सुख, दुःख, मानापमान आदी सर्वही जाणते. ती अत्यंत कठीण असून कृपाळू आहे, परम कोमल आणि स्नेहाळू आहे, त्याचबरोबर परम क्रोधी असून अमर्याद प्रेम करणारी आहे. तिच्यामुळेच शांती, क्षमा, विरक्ती, भक्ती, अध्यात्म विद्या, सायुज्य मुक्ती, विचारणा आणि सहज स्थिती अनुभवास येतात. पूर्वी पुरुषवाचक नामे सांगितली, नंतर स्त्रीवाचक नामे सांगितली, आता चंचलाची नपुसक नामे ऐकली पाहिजे. जाणणे, अंतःकरण, चित्त, श्रवण, मनन, चैतन्य, जीवित, जाणारे व येणारे हे सर्व सावधान पहा. मी पण, तू पण, जाणपण, ज्ञातेपण, सर्वज्ञपण, जीवपण, शिवपण
ईश्वरपण, अरिक्तपण अशी ही सर्व नावे आहेत. याप्रमाणे असंख्य नामे आहेत, पण ती एकाच जगज्योतीची आहेत. विचारवंत असतात ते जाणतात की जगज्योती म्हणजेच सर्वांतरात्मा होय. आत्मा, जगज्योती, सर्वज्ञपण तिन्ही मिळून एकच आहेत. पुरुषवाचक, स्त्रीवाचक आणि नपुसक, शुद्ध जाणीव स्वरूप अंतःकरण हेच यास प्रमाण आहे. पुरुषवाचक, स्त्रीवाचक आणि नपुसकवाचक पदार्थाचे ढीकच्या ढीक झाले आहेत. आणखी या सृष्टीतील कितीतरी नावे सांगता येतील, पण सगळे सांगणे कसे शक्य आहे. एक अंतरात्मा सर्वांचा चालक, प्रेरक आहे. मुंगीपासून ब्रह्मादिकापर्यंत सर्वांना त्याचेपासूनच प्रेरणा मिळते. तो अंतरात्मा आहे तरी कसा? त्याची जराशी ओळख आत्ताच करून घ्यावी. नाना प्रकारचा तमाशा त्याच्या ठिकाणी चाललेला असतो. तो आहे हे कळते, पण तो दिसत नाही. त्याची प्रचिती येते, पण तो भासत नाही. शरीरात असतो, पण एका ठिकाणी राहत नाही. सूक्ष्म मनाने तो आकाश व्यापून राहतो, तर सरोवर पाहिले की तो सरोवर भज दिसतो. सर्व पदार्थास पाहून चहूकडे उरून राहतो. तो जसा पदार्थ दृष्टीस पडतो त्यासारखा तो होतो. वाऱ्यापेक्षाही तो अधिक चपळ आहे. दृष्टीने तो कित्येक पदार्थ बघतो, जिभेने कित्येक पदार्थ चाकतो, मनाने तो कित्येक गोष्टी जाणतो, कानात बसून तो शब्द ऐकतो, नाकाने वास घेतो, स्पर्शेंद्रियाने शीत उष्णाधिक जाणतो. अशा सर्व अंतर्कळा जाणत असूनही तो सर्वात असूनही निराळा असतो. खरोखर त्याच्या अगाध लीला तोच फक्त जाणू शकतो. तो पुरुष नाही, स्त्री नाही, बाळ नाही, तरुण नाही, कुमारी नाही. नपुसकाच्या देहातही तोच असतो, परंतु तो नपुसक नव्हे. तोच सर्व देहांना चालवतो, म्हणून त्याला करून अकर्ता असे म्हणतात. या शरीररूपी क्षेत्रात वास करतो म्हणून व सर्व जाणतो म्हणून त्यास क्षेत्रज्ञ म्हणतात. तसेच देही कुटस्थ असेही म्हणतात. या लोकात हे दोनच पुरुष आहेत. त्यांना क्षर आणि अक्षर असे म्हणतात. सर्व भूते म्हणजे क्षर पुरुष, तर कूटस्थ म्हणजे अक्षर पुरुष होय. दोन पुरुष या लोकात आहेत, त्यांना क्षर आणि अक्षर म्हणतात. सर्व भूतेक्षर आहेत आणि कूटस्थ अक्षर म्हणजे अविनाशी आहे असे सांगतात. याशिवाय जो उत्तम पुरुष म्हणून सांगितला जातो तो म्हणजे निप्रपंच, निष्कलंक, निरंजन आणि निर्विकारी एकला एक परमात्माच होय. पिंडाच्या चारी देहांचे निरसन करून साधकाने देहातीत व्हावे. जो या प्रकारे देहातीत होतो तोच अनन्य भक्त जाणावा. सर्व देहांचा निराश झाल्यावर अंतरात्मा म्हणजेच देहातील आत्मा कसा होणार? जेथे देह नाही तेथे हे नाव तरी कसे होणार? निर्विकार परब्रह्म वस्तूच्या ठिकाणी विकाराला जागाच नाही. परब्रह्म फक्त एक निश्चल आहे. बाकी मूळ माये सकट देदेशांचे आहे, बदलणारे आहे, माईक आहे. ते जाणून विवेकाने याचा निश्चयात्मक अनुभव घ्यावा. येथे जास्त कटकट करण्याची आवश्यकता नाही. एक चंचल आहे, एक निश्चय आहे. यातील शाश्वत कोणते हे केवळ ज्ञानाने स्वरूपानुभव घेऊन ओळखावे. यातील जे असार आहे त्याचा त्याग करून जे सार आहे ते ग्रहण करावे. यालाच सारासार विवेक किंवा नित्यानित्य विवेक करून ज्ञानी निरंतर पाहतात. शाब्दिक ज्ञानाचे जेथे अनुभवात रूपांतर होते, जेथे मनच उन्मन होते, त्या आत्मवस्तूच्या ठाई चंचलपणा कसा असेल? हे काही सांगवांगीचे काम नाही. मी जे सांगतो ते स्वानुभवाने सांगत आहे. तुम्ही स्वतःच्या अनुभवाने हे जाणावे. प्रत्यक्षशिवाय उगीच शेणणे हे खरोखर पापच आहे. सत्यासारखे पुण्य नाही आणि असत्य एवढे पाप नाही. पण अनुभवाशिवाय काही केले तरी समाधान लाभणार नाही. स्वरूप म्हणजेच सत्य होय आणि माया असत्य आहे प्रमाणाने सिद्धच झाली पाहिजे. याप्रमाणे पाप पुण्य स्वरूप येथे स्पष्ट केले आहे. दृश्य सृष्टी असत्य असल्याने ती पापरूप आहे. ते पाप नष्ट झाले आणि परब्रह्म सत्य आहे म्हणून तेच पुण्य आहे. ते फक्त उरले. त्या परब्रह्माशी ऐक्य होताच साधक नामातीत होतो. आपण स्वयंसिद्ध आत्मवस्तूच आहोत. देहाशी आपला काही एक संबंध नाही असा अनुभव आला की त्या ज्ञानाग्नीने पापराशी दग्ध होऊन जातात. या ब्रह्मज्ञानाखेरीज एरवी जे जे साधन करावे ते व्यर्थ श्रमच होत. त्या साधनाने पापाचे क्षालन होऊ शकत नाही. हे शरीर जणू काय पापाचेच बनलेले आहे. त्यामुळे नंतरही त्याच्याकडून निरंतर पापच घडत असते. अंतरात देहबुद्धिरूपी भवरोग झालेला असतो व आपण वरवरचे उपचार करीत राहतो.
तर रोग बरा कसा होणार? नाना क्षेत्रात जाऊन मुंडन केले, नाना तीर्थक्षेत्रात जाऊन शरीर शिणवले किंवा अनेक प्रकारच्या निग्रहाने नाना प्रकारे ते तोडले, अनेक ठिकाणच्या मातीने ते घासले अथवा तप्त मुद्रेने डागले किंवा हे वर तासून जरी काढले तरी ते शुद्ध होणार नाही. शेणाचे गोळे गिळले, गाडगे भरून गोमूत्र प्राशन केले, गळ्यात रुद्राक्षाच्या तुळशी मण्याच्या माळा जरी घातल्या, वर उत्तम वेश केला, पण अंतरात दोषच दोष भरलेला असतो. त्या दोषांचे दहन व्हावे म्हणून आत्मज्ञानाचीच आवश्यकता असते. अनेक व्रते, अनेक दाने, नाना प्रकारचे याग किंवा तीर्थाटणे यापेक्षा आत्मज्ञानाचा महिमा कोटी गुणाने अधिक आहे. जो सदा आत्मज्ञानात मग्न असतो त्याच्या पुण्याला सीमाच नसते. दुष्ट पातकाची बाधा केव्हाच नष्ट झालेली असते. वेदशास्त्रात सत्यस्वरूप म्हणून ज्याचे वर्णन केलेले असते तेच ज्ञानी माणसाचे रूप असते. तो सत्य स्वरूपच असतो. त्यामुळे अमाप पुण्य संपादन केले जाते. पुण्याची सीमा जण ओलांडली जाते. या सर्व अनुभवाच्या गोष्टी स्वतः अनुभव घेऊन पाहावा. अनुभव न घेऊन कष्टी होऊच नये. अहो, प्रचितीच्या लोकांना तुम्ही प्रचिती घ्यावी. प्रचितीशिवाय सर्व दुःखच वाटायला येते. तुम्हाला रघुनाथाच्या कृपेने दृढ अनुभव येऊन तुमचा आत्मस्वरूपाचा निश्चय टिकून राहू. तिसरे दासबोधे गुरुशिष्य संवादे चळाचळ निरूपण नाम समास 10वा समाप्त. दशक 10वा.